रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा विषय प्रत्येक गृहिणीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि घरच्या सुख समृद्धीशी थेट संबंधित आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत घराच्या उंबरठ्याचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आणि उंबरठा पूजनाची संपूर्ण माहिती. मैत्रिणींनो, आपल्या घराचा उंबरठा हा केवळ दाराखाली असलेले लाकूड नाही किंवा दगडी भाग नसतो, तर तो घराचं रक्षण करणारा पवित्र भाग मानला जातो. वास्तुशास्त्रात आणि पारंपरिक मान्यतानुसार उंबरठा हा घरातील आणि बाहेरील ऊर्जामधील सीमारेषा मानल्या जाते. म्हणूनच पूर्वीच्या काळापासून उंबरठ्याला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. ज्या घरात उंबरठा स्वच्छ आणि पवित्र असतो त्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं असं मानलं जातं. तर ज्या घराचा उंबरठा दुर्लक्षित आणि अस्वच्छ असतो तिथे नकारात्मकता वाढू शकते अशी श्रद्धा आहे. मैत्रिणींनो, उंबरठा पूजन करण्यासाठी शुक्रवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस म्हणून ओळखला जातो. याशिवाय गुरुवार आणि पौर्णिमा, अक्षय तृतीय, गुढीपाडवा, नवरात्री आणि दिवाळीच्या काळात देखील उंबरठा पूजन करणं शुभ मानलं जातं. जर दर आठवड्याला शक्य नसेल तर महिन्यातून एकदा तरी श्रद्धेने उंबरठा पूजन करावं. मैत्रिणींनो, उंबरठा पूजनाची सुरुवात नेहमी स्वच्छतेपासून करावी. सर्वप्रथम मुख्य दरवाजाचं उंबरठा स्वच्छ करा. पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून कोरडा करावे. त्यानंतर उंबरठ्यावर हळद आणि कुंकू लावावं. अक्षता अर्पण कराव्यात आणि सुंदर रांगोळी काढावी. शक्य असल्यास स्वास्तिक किंवा शुभ लाभ यासारखी शुभचिन्ह काढावी. यानंतर तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करावं आणि माता लक्ष्मीचे मनभावाने स्मरण करावं. मैत्रिणींनो, उंबरठा पूजन करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पूजन हे केवळ कृती नसून ती एक श्रद्धा आहे. मन शुद्ध आणि भावनांनीही पवित्र असली पाहिजे, तरच पूजेचं खरं महत्त्व वाढतं. म्हणून पूजन करताना घाई गडबड करू नये आणि मनापासून प्रार्थना करावी. मैत्रिणींनो, अनेक घरामध्ये असा अनुभव सांगितला जातो की या नियमाने उंबरठा पूजन केल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते, घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि जिव्हाळा वाढतो आणि घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं अशी श्रद्धा आहे. काही लोकांच्या मते उंबरठा पूजनामुळे घराला लागलेली नजर कमी होते, नकारात्मक विचार दूर राहतात आणि घरात शुभ ऊर्जा वाढते. म्हणूनच आजही अनेक कुटुंब ही परंपरा जपतात. उंबरठ्याशी संबंधित काही नियम देखील सांगितले गेले आहेत. उंबरठ्यावर बसू नये, उंबरठ्यावर उभं राहून वादविवाद करू नयेत, उंबरठ्यावर चप्पल किंवा कचरा ठेवू नये, उंबरठ्यावर पाय आपटू नयेत आणि उंबरठ्याचा अपमान होईल असं कोणतंही वर्तन करू नये. कारण उंबरठा हा घराच्या मानबिंदू असतो. संध्याकाळच्या वेळी उंबरठ्यावर दिवा लावण्याची परंपरा आजही आहे. आजही ती अनेक घरामध्ये पाळल्या जाते. असं मानलं जातं की दिव्याचा प्रकाश घरातील अंधारासोबत नकारात्मक देखील दूर करण्याचा प्रतीक आहे. म्हणूनच सूर्यास्तानंतर उंबरठ्यावर दिवा लावणं, देवाचं नामस्मरण करणं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे उंबरठा पूजन केल्याने सर्व समस्या दूर होतात असं आहे. परंतु स्वच्छता, श्रद्धा, सकारात्मक विचार आणि देवावरील विश्वास यामुळे घरातील वातावरण नक्कीच चांगले राहतं. म्हणूनच आपल्या घराचा उंबरठा नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवा. श्रद्धेने उंबरठा पूजन करा आणि घरात सुख, शांती, समाधान आणि भरभराट नांदो अशीच मी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.